बांधावरून शेती न करता मेहनत केली की कष्टाचं चीज होतंच, हे बीड जिल्ह्यातील एका शिक्षकाने दाखवून दिले. माजलगाव तालुक्यातील पांडुरंग वाकसे या जिल्हा परिषद शाळेत शिकवणाऱ्या शिक्षकाने आपल्या शेतात पपईची लागवड करून वर्षाकाठी 10 लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. त्यांची ही यशोगाथा इतर शेतकऱ्यांसाठी व शेतीत नवीन प्रयोग करण्याची इच्छा असलेल्या तरुणांसाठी निश्चितच प्रेरणादायी आहे. कालच्या स्पर्धेच्या युगात नोकरीच्या मागे न लागता अनेक तरुण शेतीकडे वळताना दिसत आहेत. शेतात वेगवेगळे प्रयोग करून लाखो रुपयांचे उत्पन्न देखील काही जण घेत आहेत. केवळ बांधावरून शेती न करता मेहनत केली की कष्टाचं चीज होतंच, हे बीड जिल्ह्यातील शिक्षकाने दाखवून दिले. तसेच आवड असली की सवड मिळतेच, या म्हणीचाही प्रत्यय प्रत्यक्षात साकार केला आहे. दिंद्रोड येथील एका शिक्षकाने आपल्या शेतात पपईची लागवड करून वर्षाकाठी 10 लाख रुपये उत्पन्न मिळवले आहे. बाबूराव वाकसे, राहणार दिंद्रोड, तालुका माजलगाव, जिल्हा बीड. पारंपरिक पिकातून शेतीचा खर्चही निघणं मुश्किल झालं होतं. त्यामुळं जे पारंपरिक पिकं आहेत ते सोडून मी फळ पिकाकडे वळलो. कारण की याच्यातून जे वार्षिक पिकं आहेत पूर्वीचे त्यापेक्षा जास्त पैसे फळ पिकातून मिळतात आणि हे नगदी पीक आहे. पपई हे पीक बहुवार्षिक आहे, 2 वर्षापर्यंत चालू शकतं आणि त्यातून दर 15 दिवसाला आपल्याला पैसे मिळतात. पपईचा तोडा 15 दिवसाला येतो आणि एकरी ॲव्हरेज आहे 40 टनापर्यंत. सरासरी जर 8 ते 10 रुपयाचा भाव लागला तर 3 ते 3.5 लाख रुपये एकरी उत्पन्न या पिकातून मिळू शकतं. म्हणून मी पपई या पिकाकडे वळलो आहे. पांडुरंग वाकसे हे दिंद्रोड येथील जिल्हा परिषद शाळेत सहशिक्षक म्हणून ज्ञानदानाचे पवित्र कार्य करतात. त्यांची याच शिवारात स्वतःची वडिलोपार्जित शेती आहे. मात्र शेतीची आवड असल्याने काहीतरी नवीन प्रयोग करण्याचा निर्णय त्यांनी घेतला. पंचक्रोशीतील फळपिके घेणाऱ्या काही बागायतदार शेतकऱ्यांच्या संपर्कात आल्यामुळे त्यांनी 3 एकरमध्ये पपईची लागवड केली. धाराशिव जिल्ह्यातील परांडा येथून 8 रुपये प्रतिरोप याप्रमाणे 3000 पपईचे रोप खरेदी केले. 8 बाय 6 फुटावर रोपांची लागवड केली. तज्ज्ञांचे मार्गदर्शन घेऊन पाणी व खत व्यवस्थापन तसेच कीड नियंत्रण केले. यंदा त्यांचे पीक बहारदार आले आहे. पपईला बाजारात चांगली मागणी व सरासरी 10 ते 12 रुपये प्रति किलो भाव आहे. त्यामुळे या शेतीनिष्ठ गुरुजींना भरघोस उत्पन्न मिळालं आहे. त्यांच्या बागेतील पपई महाराष्ट्र राज्याच्या राजधानीत विकली जात आहे. मी 2023 पासून पपई पीक घेत आहे. पपई पिकामध्ये आंतरपीक टरबूजसुद्धा घेतलेलं आहे आणि त्यातून चांगल्या पद्धतीने पैसे मिळत आहे. एकरी सरासरी पपईपासून 40 टन उत्पन्न भेटते. मला यावर्षी एकरी 30 टनाचं ॲव्हरेज आलं आहे आत्तापर्यंत. पपई पिकाला सरासरी एकरी खर्च 80 ते 1 लाख रुपये येतो. म्हणजे प्रति झाड 80 ते 90 रुपये खर्च येतो आणि एका झाडापासून आपल्याला 400 ते 500 रुपये होऊ शकतात. कारण पपईचा बाजारभाव जर पाहिला तर जुलै ते नोव्हेंबर महिन्यात पपईला तेजी असते. नोव्हेंबरच्या नंतर जानेवारीपर्यंत थोडी मंदीचा काळ असतो. पपईला जास्त उत्पन्न होतं त्या काळात आणि माल भरपूर बाजारात येतो, त्यामुळं भाव पडतात. आणि जानेवारी एंडिंग नंतर एप्रिलपर्यंत आणखी भाव पपईला ॲव्हरेजमध्ये 10 ते 12 रुपये राहतो. आणि 8 ते 10 महिन्याचा विचार जर केला आपण तर सरासरी पपईला 8 ते 10 रुपये भाव शेतकऱ्याला मिळू शकतो. आणि या दरम्यान जर 30 ते 40 टन एकरी उत्पादन निघालं तर शेतकऱ्याला सरासरी 3 ते 3.5 लाख रुपये मिळू शकतात. खर्च जर सोडला एकरी 1 लाख रुपये तर शेतकऱ्याला निव्वळ 2 ते 2.5 लाख रुपये नफा राहू शकतो. माजलगाव तालुका हा ऊस व कापूस यांच्या विक्रमी उत्पादनासाठी प्रसिद्ध आहे. या तालुक्याची ग्रीन व कॉटन बेल्ट म्हणून वेगळी ओळख आहे. मात्र ऊसाला भरपूर पाणी लागते आणि आजकाल कापसाला म्हणावा तसा तेवढा उतारा पण येत नाही. त्यामुळे कापूस व ऊस यासह इतर पारंपरिक पिके न घेता पपईसारखे नगदी व हमखास उत्पन्न देणाऱ्या फळपिकांची वाकश्यांनी निवड केली. ठिबकद्वारे पाणी व्यवस्थापन केल्यामुळे पाण्याच्या बचतीसोबतच विद्राव्य खते देणे सोयीचे झाले. सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वी व शाळा सुटल्यानंतर दिवसभर विद्यार्थ्यांमध्ये रमणारे गुरुजी पपईच्या बागेत रमतात. सरकारी नोकरी असून देखील काळ्या आईवर प्रेम करणाऱ्या या शिक्षकाची यशोगाथा रिकामटेकडे तरुणांसाठी
निश्चितच मार्गदर्शक व डोळ्यात झणझणीत अंजन घालणारी आहे. घोंगडी न्यूजसाठी कॅमेरामन एकनाथ हांगरगेसह दादासाहेब ओकरे, दिनरूड.